नमस्कार. आजच्या ठळक घडामोडी. एप्स्टीन्स फाईल्स. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ. कोल्हापूर महापालिका जागा वाटपावरून मंत्री मुश्रीफांची नाराजी. जागा वाटपाचा फॉर्म्युला अमान्य. नगर परिषद आणि नगरपंचायतींवर सत्ता कोणाची, उद्या फैसला. निकालाकडे लागले सर्वांचे लक्ष. कोकाट्यांच्या शिक्षेला स्थगिती. राष्ट्रवादीत मंत्रिमंडळाची हालचाली. इंद्रनील नाईकांना कॅबिनेटची शक्यता. नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकलम न्यूज अनालिसिस. पहिली बातमी होती एप्स्टीनच्या संदर्भातली होती. अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एप्स्टीनशी संबंधित चौकशीच्या अंतर्गत शुक्रवारी भारतीय वेळेनुसार रात्री 2:30 वाजता 3 लाख दस्तऐवज जारी केले आहेत. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप गायक मायकल जॅक्सन, हॉलिवूड अभिनेता क्रिस टकर, ब्रिटिश प्रिन्स अँड्रू यांच्यासारख्या दिग्गजांची छायाचित्रे समोर आलेली आहेत. त्यामुळे या घटनेने खळबळ उडाली आहे. याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप करताना एप्स्टीनच्या ईमेल्समध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख असून अमेरिकेतील एका बड्या अधिकाऱ्याशी मोदींशी भेट घालून देण्यासाठी एप्स्टीनने चक्क मध्यस्थी केली होती, असा आरोप चव्हाण यांनी केल्याने भारतीय राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे. एप्स्टीनने सेक्स स्कॅन्डलशी संबंधित 3 लाख दस्तऐवज जाहीर झालेले आहेत. यामध्ये काही फोटोंमध्ये क्लिंटन एका स्विमिंग पूलमध्ये पोहताना आणि महिलांसोबत पार्टी करताना दिसत आहेत. सुरुवातीला हे फोटो 4 सेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. काही तासानंतर आणखी 3 प्रकाशित करण्यात आले. दरम्यान एप्स्टीनच्या ईमेल्समध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख असून अमेरिकेतील एका बड्या अधिकाऱ्याची मोदींशी भेट घालून देण्यासाठी एप्स्टीनने चक्क मध्यस्थी केली होती, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने भारतीय राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेत रिलीज झालेल्या डेटाचा हवाला देत उघड झालेल्या माहितीमध्ये काही ईमेल्स आहेत. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार स्टीव्ह बॅनन यांनी जेफ्री एप्स्टीनला एक मेल केला होता. यात बॅनन यांनी मला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचं आहे अशी विनंती एप्स्टीनला केली होती. यावर एप्स्टीनने तुमची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतो असे उत्तर दिले. धक्कादायक बाब म्हणजे त्यानंतर काही दिवसांनी एप्स्टीनने बॅनन यांना पुन्हा मेल करून मोदी भेटायला तयार आहेत असे कळवले, असा आरोप माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केल्याने एप्स्टीन सेक्स स्कॅन्डलमुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा देखील सुरू आहे. दुसरी बातमी. कोल्हापूर महापालिका जागा वाटपावरून मंत्री मुश्रीफांची नाराजी. जागा वाटपाचा फॉर्म्युला अमान्य. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने एकी केल्यानंतर आता महायुतीमध्ये सुद्धा निवडणुका एकत्रित लढवण्यासाठी शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. महायुतीमध्ये सुद्धा जागा वाटपामध्ये 33-33-15 समीकरण ठरल्याची चर्चा आहे. यामध्ये राष्ट्रवादीला केवळ 15 जागांवर बोलवणं होत असल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त करत हा फॉर्म्युला मंजूर नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरून महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता देखील आता वर्तवली जात आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी किमान 25 जागांची मागणी केल्याची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे युती झाली असली तरी जागा वाटपावरून रस्सीखेच सुरूच आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या उपसमित्यांची आज बैठक होणार आहे. काल झालेल्या बैठकीत कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भाजपचे आमदार महाडिक जयंत पाटील यांच्या बैठकीत महायुतीमध्ये करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले. तिन्ही पक्षाकडून आता सक्षम उमेदवार निवडण्यासाठी उपसमित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शिंदे गटाकडून ऋतुराज क्षीरसागर, जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, दक्षिण विधानसभा प्रमुख शारंधर देशमुख, भाजपकडून आमदार महाडिक, प्राध्यापक जयंत पाटील प्रमुख पदाधिकारी उपसमितीमध्ये असतील. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष आदिल फरास, महेश सावंत, संदीप कवाळे यांचा उपसमितीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या तिन्ही उपसमित्यांच्या बैठका आज होत असून कोणत्या प्रभागात उमेदवार निवडून येण्याची क्षमता आहे याबाबतची चाचपणी केली जाणार आहे. तिसरी बातमी आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीवर सत्ता कोणाची, उद्या फैसला. निकालाकडे लागले सर्वांचेच लक्ष. दरम्यान राज्यभरातील नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता उद्या रविवारी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागून आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने सविस्तर वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर रोजी राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र काही ठिकाणी निवडणूक प्रक्रियेदरम्यान नियमभंग झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या.
विशेषतः काही नगर परिषदांमध्ये उमेदवारांना नामनिर्देश पत्र मागे घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देता थेट निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले। ही बाब नियमबाह्य ठरल्याचे आयोगाने स्पष्ट केले। तर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाल्याने काही नगर परिषदांसाठी आज शनिवारी मतदान प्रक्रिया पार पाडत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगर परिषदा आणि 3 नगरपंचायतींसाठी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। यानंतर अवघ्या तास ते दीड तासातच सर्व निकाल जाहीर होणार आहेत। सर्वच नगर परिषदा नगरपंचायतीत महायुती महाविकास आघाडीत झालेल्या बिघाड्या, त्यातून टोकाला गेलेला संघर्ष, त्यामुळे निर्माण झालेली ईर्षा आणि त्यातून चुरशीने झालेले मतदान यामुळे अवघ्या काही तासांवर आलेल्या या मतमोजणीबाबतची उत्सुकता आणि धाकधूक वाढलेली आहे। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती, राष्ट्रवादीत मंत्रिमंडळासाठी हालचाली, इंद्रनील नाईकांना कॅबिनेटची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून त्यांच्या 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती देत 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे। मात्र कोकाटेंची आमदारकी धोक्यात असून त्यांच्या रिक्त मंत्रिपदावर राष्ट्रवादीत जोरदार चुरस सुरू झाली आहे। पक्ष इंद्रनील नाईक यांना कॅबिनेट मंत्रिपद बढती देण्याच्या विचारात असून त्यांच्या रिक्त राज्यमंत्रीपदावर सना मलिक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याची चर्चा आहे। ह्या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्यांचं सविस्तर विश्लेषण। आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच सकलम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।